हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज मी तुमच्यासाठी चॉकलेट फ्लेवरचा 1 किलोचा केक घेऊन आलेले आहे। तो पण एकदम सुंदर आणि असा ट्रेंडी डिझाईनमध्ये घेऊन आलेली आहे। तो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता केक आहे तो 360 ग्राम प्रीमिक्स घालून बेक करून घेतलेला आहे 1 किलोच्या टिनमध्ये। आणि क्रीमसुद्धा 360 ml बीट करून घेतलेली आहे। आणि केक आहे तो केक कटरच्या साहाय्याने कट करून घेतलेला आहे आणि 2 स्लाइसमध्ये केक हा कट केलेला आहे। आता तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की शुगर सिरपने केक हा सोक करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता क्रीम घेतलेली आहे आणि ती क्रीम सगळ्या बाजूने मी पसरवून घेतलेली आहे। हलक्या हाताने क्रीम ही पसरवून घ्यायची आहे। आता त्याच्यावरती आणखी थोडीशी क्रीम घेतलेली आहे आणि ती पुन्हा एकदा पसरवून घेतलेली आहे मी। आता त्याच्यावरती चॉकलेट गनाश आहे ते घातलेलं आहे आणि ते सुद्धा सगळ्या बाजूने पसरवून घेतलेलं आहे। आता केक कटरच्या साहाय्याने जे तुकडे राहिलेले आहेत केक कट करून ते मध्ये ॲड केलेले आहेत आणि हलक्या हाताने थोडीशी प्रेस केलेले आहेत जेणेकरून ते क्रीममध्ये व्यवस्थित सेट होतील। आता त्याच्यावरती क्रीम लावून घेतलेली आहे आणि कडेच्या साहाय्याने सुद्धा क्रीम लावून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय। आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा चॉकलेट गनाश घालून घेणार आहे मी। तर ते सुद्धा सगळ्या बाजूने पसरवलेलं आहे। आता त्याच्यावरती नोझलच्या साहाय्याने बॉर्डर काढून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकताय। अशी बॉर्डर काढल्याने काय होणार आहे, जेव्हा केकचे जे स्लाइस आहेत त्या एकमेकांवरती जेव्हा आपण अरेंज करतो तेव्हा त्याच्यामध्ये जो गॅप राहतो तो राहणार नाही, तुम्ही बघू शकता। आता त्याच्यामध्ये गॅप राहिलेला नाही आहे। आता फायनल जी लेयर आहे ती सोक करून घेतलेली आहे मी। आता सगळ्या बाजूने क्रीम ही पसरवून घेणार आहे आणि व्यवस्थित क्रम कट करून हा केक मी फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट करून ठेवणार आहे, सेट करायला ठेवणार आहे आणि मगच तो फायनल फिनिशिंगला घेणार आहे। आता तुम्ही बघू शकताय की आता सगळ्या बाजूने क्रीम लावून झालेली आहे। तुम्हाला दिसत असेल की माझ्या केकमध्ये जास्त क्रम्स दिसत आहेत। तर क्रम्स हे केकमध्ये येऊ नयेत म्हणून थोडा वेळ क्रम कट करून मग तो फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट करायचा आणि मगच फायनल फिनिशिंग आहे केकचं ते करायला घ्यायचं आहे। फ्रेंड्स, तुम्ही जर स्नेहाज किचनवर जर पहिल्यांदाच आला असाल किंवा स्नेहाज किचन जर पहिल्यांदाच पाहत असाल तर स्नेहाज किचनचे जर व्हिडिओ आवडत असतील तर स्नेहाज किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल आणि स्नेहाज किचनमध्ये तुम्हाला नवनवीन केकच्या डिझाईन्स, नवीन केकचे ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील, नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतील आणि आपल्या ज्या रेसिपीज असतात पदार्थांच्या त्यासुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। ते सुद्धा अगदी आपल्या घरगुती साहित्यात आणि मेन म्हणजे कमी साहित्यात तुम्हाला कशा करायच्या याची तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळते। त्यामुळे स्नेहाज किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन आठवणीने दाबा। आता तुम्ही बघू शकताय वरच्या बाजूने आता क्रीम सगळ्या बाजूने लावून झालेली आहे आणि हा केक आहे तो कस्टमरला अगदी कमी क्रीममध्ये करून हवा होता म्हणून हा अगदी कमी क्रीममध्ये केक केलेला आहे। आता तुम्ही बघू शकताय की सगळ्या बाजूने व्यवस्थित क्रीम आहे ती पसरवून झालेली आहे। आता एक्स्ट्राची क्रीम आहे ती स्क्रॅपरच्या साहाय्याने, प्लेन स्क्रॅपरच्या साहाय्याने काढणार आहे। प्लेन स्क्रॅपरच्या साहाय्याने क्रीम ही व्यवस्थित काढून घेणार आहे आधी आणि व्यवस्थित फायनल फिनिशिंग हे आता वरच्या बाजूने तर आपलं झालेलं आहे आणि आता
वेगळी डिझाईन मी काढणार आहे आणि त्यासाठी मी फक्त एकच ह्या केकसाठी पूर्ण केकसाठी हा एकच नोझल मी वापरलेला आहे, M1 नोझल. त्यानेच मी या केकची डिझाईन काढलेली आहे आणि ही डिझाईन आहे ती एकदम सोप्या पद्धतीने आहे, तुम्ही बघू शकता. आणि मेन म्हणजे ही डिझाईन आहे ती ट्रेंडी डिझाईन आहे. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कलरचे कलर्ससुद्धा वापरू शकता किंवा व्हाईटमध्ये सुद्धा हा केक तुम्ही करू शकता. ॲज अ कस्टमरची कशी डिमांड आहे तुम्ही त्या पद्धतीने हा केक करू शकता. तुम्ही बघू शकता की एकदम सोपा केक आहे. आपल्याला वाटते की अरे हां, केक किती अवघड असतो करायला, पण नाही, केक करायला एकदम सोपं असतं. पण केकची डिझाईन काढताना मात्र व्यवस्थित डिझाईन ही आपल्याला काढावी लागते. त्यामुळे डिझाईन ही अगदी छान आणि सुंदर अशी काढायची, म्हणजे कस्टमर आपल्याला केकच्या ऑर्डर्स ह्या पुन्हा पुन्हा देईल. आता तुम्ही बघू शकता की M1 नोझल वापरलेला आहे मी आणि फक्त हलक्या हाताने खालच्या बाजून वरच्या बाजूने मी ते नोझल वर ओढलेलं आहे एकदम हलक्या हाताने. तुम्ही बघू शकता की डिझाईन एकदम सोपी आहे ही आणि मेन म्हणजे सुंदर डिझाईन झालेली आहे ही. यामध्ये कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा मी क्रीम यूज केलेली नाही, कारण ह्याच्यामध्ये जास्त क्रीम ही यूज करावी लागतच नाही. आणि फायनल केक झाल्यानंतर हा केक इतका सुंदर झालेला की कस्टमरला हा केक खूप आवडला. आणि मेन म्हणजे अशी डिझाईन्स रेग्युलर जे बेकरीज असतात त्या करत नाहीत, कारण आपल्या होम बेकर्सचा हा प्लस पॉईंट आहे की आपण कस्टमरला ट्रेंडी केक डिझाईन्स आपण करून देऊ शकतो आणि कस्टमरला आपण केक हा आपल्या एकदम छान आणि सुंदर डिझाईनमध्ये दिल्यामुळे केकच्या ऑर्डर्स आहेत त्या आपल्याला कस्टमर हे आपल्याला पुन्हा पुन्हा देतं. त्यामुळं केकच्या डिझाईन्स आहेत त्या वेगवेगळ्या करायच्या, वेगवेगळ्या सुंदर सुंदर डिझाईन्स काढायच्या आपण. आता तुम्ही बघू शकता की बेकरीमध्ये अशा ट्रेंडी केक्स आपल्याला बघायला मिळत नाहीत किंवा विक्रीला सुद्धा नसतात, कारण ह्या केकच्या ट्रेंडी केकच्या रेट्स असतात ते जास्त असतात बाहेर. पण आपण आपल्या पद्धतीने आपल्या त्या केकच्या रेट्स आपण कस्टमरला सांगू शकतो. आता तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने ती डिझाईन काढून झालेली आहे. आता त्याच्यामध्ये फक्त M1 नोझल वापरून फक्त 2 फुलं काढणार आहे आणि त्याच्यामध्ये जेली चॉकलेट घालणार आहे, कारण मी केकमध्ये चेरी वगैरे यूज करत नाही. मी फक्त जेली चॉकलेट यूज करते, कारण कधी कधी मुलं चेरी खात नाहीत आणि जेली चॉकलेट मुलांना मात्र प्रचंड आवडतं, त्यामुळं मी जेली चॉकलेट यूज करते. आता तुम्ही बघू शकता फक्त हॅपी बर्थडे लिहिलेलं आहे आणि गोल्डन स्प्रिंकल्स यूज करून हा केक डेकोरेशन मी केलेला आहे. एकदम छान आणि सुंदर असा केक झालेला आहे. सो फ्रेंड्स, पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.